आणि रात्री पाऊस भरपूर पडला. पूर्ण ऊस पाण्याखाली गेलता. पूर्ण ही सगळा ऊस पाण्याखाली गेलता. असं बघा डांबरेला थटलं होतं पाणी. कसं वाटतं ही तुम्हाला पीक सगळं पाण्याखाली बघून? काय आता खर्च सुद्धा निघत नाही. आता काय ही झाली आता पूर्ण असं मुळी बिळी पूर्ण अशी खराब झालेली आहे. काय सुद्धा म्हणजे कांद्यात बघायला सुद्धा राहिलं नाही असं झालेलं आहे. पूर्ण कम्प्लीट खराब झालाय कांदा. नमस्कार, युवा महाराष्ट्र न्यूज मध्ये तुमचं स्वागत. मित्रांनो, पाठीमागं बघताय ती काय तळ नाही, ते आहे एका युवा शेतकऱ्याचा कांद्याचा प्लॉट. अक्षरशः एका पाण्याखाली जसं एखादं 1.5-2 महिन्याचं बाळ गुदमरावं तसं ह्या कांदा पिकाची ही अवस्था झालेली आहे. तर आपण ह्या शेतकऱ्याकडनं जाणून घेणार आहे की ह्यानं काय काय खर्च केला आतापर्यंत ह्या कांद्याला आणि त्याची आता सध्याची भावना काय. तर विजय, काय भावना आहे तुझी सध्या? ही पाणी एवढं 2-3-4 दिवस झालं पाऊस आहे भरपूर. 3-4 एकर कांदा पूर्ण पाण्यात आहे. पूर्ण खर्च केलेला सुद्धा निघाई नाही अशी वेळ झालेली आहे. पूर्ण सगळा कांदा कम्प्लीट खराब झालेला आहे. पाणी इकडं घर आहे, इकडं आहे पाणी. आपलं रान खाली असल्यामुळे पाणी कसलंच निघत नाही इथनं. भरपूर म्हणजे काय नुकसान इतकं झालंय की नुकसान भरपाई सुद्धा होणार नाही. इतकी वेळ वाईट आलेली आहे या पावसामुळे. किती दिवसाचा कांदा आहे हा? कांदा आहे 1.5 महिन्याचा कांदा आहे. 1.5 महिन्यात पात सगळी पाणी, शेंडा सुद्धा वर राहिला नाही. पाणी एवढं पाणी, भयंकर पाणी आलेलं आहे. पाऊस अजून सुद्धा पाऊस आला तर हाय तेवढा स्वर राहत नाही. काय पूर्ण म्हणजे खराब होऊन जाईल. आता ह्या पातीत पाणी शिरलंय मित्रांनो, ह्या पातीत पाणी शिरलंय. आता जरी ह्या प्लॉट मधलं पाणी जरी आटलं किंवा इथलं पुढे पाऊस जरी बंद झाला, हा कांदा रिकवर होणं शक्य नाही आणि एकदम असा बुरशीचा अटॅक ह्या कांद्यावर येऊ शकतो किंवा बुरशी पूर्ण खराब झालेला आहे. काय स्वर राहिला नाही. काय सडलाय अक्षरशः, सडून पूर्ण खराब, पूर्ण असं मुळी बिळी पूर्ण अशी खराब झालेली आहे. काय स्वर म्हणजे कांद्यात बघायला स्वर राहिलं नाही असं झालेलं आहे. पूर्ण कम्प्लीट खराब झालाय कांदा. तर आपल्यासोबत विजयचे आजोबा सुद्धा आहेत. हे पण ह्या रानात सगळं व्यवस्थापन हे आजोबा बघतात. काय मामा, काय भावना आहे तुमची? आता एवढं सगळं पाण्याखाली गेलं, कसं करायचं? आता पूर्ण खराब झालंय. आता काय हे पुन्हा येतच नाही कांदा. दिवस झाला पाऊस आहे. पाऊस 5-6 दिवस आठवडे झाला पाऊस आहे. पाण्याखाली गेलाय, पाण्याखाली गेलाय. कसं वाटतंय आता? एवढ्या दिवस झालं तुम्ही आबदलाय, दारं धरली ती. मी पण येता जाता तुम्ही बघत होतो, तुम्ही दारं धरली ती. आतापर्यंत चांगले कष्ट केले, विजयनं फवारण्या केले त्या. कसं वाटतं ही तुम्हाला पीक सगळं पाण्याखाली बघून? काय आता खर्च सुद्धा निघत नाही. आता काय ही झाली आता नुकसान झालेलं. तर मित्रांनो, बघू शकताय शेतकऱ्याचं दुःख. आसमानी संकट आहे हे, आणि सुलतानी पण वेगळंच. सध्या 800-900 रुपयाचा सध्याचा रेट बघता आणि हे पूर्ण वाटोळ झालेलं त्या पूर्ण सगळा खर्च बघता शेतकऱ्याच्या पदरात काही उरणार नाही. आता पंचनामा करायला आलती का कोण? पंचनामा करून गेली ती, पण येस तर काय याची गॅरंटी नाही. शेतकऱ्याला कधी टायमिंगला काही मिळत नाही. नुसतं पंचनामा असं जरच्या वर्षी पंचनामा होते, पण कधी 1 रुपया मिळाला नाही, काही सुद्धा मिळालं नाही शेतकऱ्याला. की फक्त फायली भरायचे, कागद भरायचे, सगळं उगा यायचं, पंचनामा करायचं, तुमचे पैसे येते म्हणायचं. 1 रुपया सुद्धा येत नाही. सगळं शेतकरी जरच्या वर्षी असं रडतोय, जरच्या वर्षी पाऊस येतोय, जरच्या वर्षी खराब होतोय कांदा. ही असं 3रं वर्ष झालंय असं आहे नुकसानी. बरं विजय, मला सांग किती खर्च आला एवढ्या प्लॉटला तुला? एवढ्या माझा एकूण टोटल 3 एकर कांदा आहे. 3 एकराला माझे आतापर्यंत 70-80 हजार रुपये खर्च आला फवारण्या लागवडीपासून या आतापर्यंत. पण आता सध्याला हे जे असं आहे की ही वाचू शकत नाही असल्या स्टेजवर कांदा सध्याला आहे. आणि इथं आता काय मिळू शकेल याचं काय म्हणजे काय सांगतोय त्याची? आतापर्यंत आपल्याला पाऊस असेल, दुष्काळ असेल, आतापर्यंत आपल्याला मदत निधी थोडाफार मिळालेला आहे. पण झालेल्या नुकसानाचा पूर्ण भरपाई व्हावी अशी आतापर्यंत इतिहासात कधीही म्हणजे अशी एवढी भरपाई कधीच मिळेल नाही. आता तुझा 17,000 रुपये खर्च झालाय, पण 17,000 रुपये मिळणं शक्य नाही. तर काय तुला तुटपुंजी थोडीफार मदत थोडीफार मिळू शकते, पण आपलं हे भरून नुकसान झालेलं हे कधीच भरून निघू शकत नाही. भरपूर नुकसान झाले. पाणी बघा तुम्ही, पाणी पूर्ण असं पूर्ण कुठंच असं राहिलं नाही. कांद्याची शेंडी सुद्धा दिसत नाही, एवढं पाणी आहे. गुडघ्या एवढं पाणी आहे रानात पूर्ण. आणि ही 4 दिवस झालं, 5 दिवस झालं पाणी असंच आहे. पूर्ण कांदा इकडे पुढे तर कम्प्लीट सडून खराब झालाय. काय बघायला कांदा राहिला नाही. कम्प्लीट म्हणजे कम्प्लीट खराब झालाय कांदा.
जवळजवळ हा कांदा आता पूर्ण पाणी जरी ह्याचं पूर्ण कमी झालं तरी हा सुद्धा कांद्याचा कांदा प्लॉट वाचत म्हणजे नाही. वाचत नाही. ही परिस्थिती आहे सध्या शेतकऱ्याची. पूर्ण तरी वेळ आता आपण माझ्या युवा मित्राकडे येऊन सगळं हे बघितलं. पण हा म्हणून हाच नाही की आता जवळजवळ ह्या पूर्ण पट्टा असेल किंवा पंढरपूर तालुका असेल किंवा ऑल महाराष्ट्र पाऊस भरपूर झालेला आहे. तुमची मका असू द्या, तुमची किरकोळ पिकं, चारा असू द्या, कांदा असू द्या, आणि काय तर ही पूर्ण पिकाचं असं नुकसान झालेलं आहे. मका असेल, तुमचा लागवडीचा ऊस असेल, जाणारा ऊस असेल, अक्षरशः पूर्ण पावसाचं पूर्ण थैमान झाले. पूर्ण शेतकरी बर्बाद झाला आहे. येणारं सणाचं दिवस आहे, तर आता दसरा आला आहे थोड्या दिवसावर, परत महिन्याभरात दिवाळी आली आहे. अक्षरशः शेतकरी पूर्ण उद्ध्वस्त झाला आहे. लेकरा बाळाची कपडे, ती सणसुद्धा आहे, पूर्ण पैसे लागते. तर ह्या दिवसात शेतकऱ्याकडं येणारं पैसे म्हणजे शेतकऱ्याचं सध्याचं असणारं पीक कांदा असेल, मका असेल, आणि विशेष म्हणजे तसं बघायला गेलं तर चाऱ्याची टंचाईसुद्धा भरपूर निर्माण होणार आहे भविष्यात. कारण सध्या टाकलेला चारा हा पाण्यामुळं पूर्ण वाटोळं झालेला आहे, आणि भविष्यात चाऱ्याची टंचाई निर्माण झाल्यामुळं शेतकरी त्यात पण पुढं अडचणीत येणार आहे. अशी ही एकंदरीत व्यथा आहे. तर विजय, आता मला तुला थोडं विचारायचं आहे की तुझी प्रशासनाला काय विनंती आहे, म्हणजे काय तू विनंती करतोय ह्या प्रशासन लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी, सर्वे करून पूर्ण सगळ्या लवकरात लवकर खर्च थोडाफार तर द्यावा, अशी इच्छा आहे आमची. आता पोचतोर काय प्रशासनचं काय सांगता येत नाही ना, असं लय अवघड आहे पूर्ण कम्प्लीट. तर थांबूया आपण तुर्तास ह्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. आणि आता आपण आलोय तावशी तालुका पंढरपूर या ठिकाणी, आणि आता ही पूर्ण प्लॉट बघू शकताय ऊसाचा. जवळजवळ अर्धा पाऊण एकर काल हे आता आपल्याला सांगत होते युवा मित्र, इथंपर्यंत पाणी ऊस बोडला होता काल. तर त्यांच्याकडनं जाणून घ्यावे की ही पूर्ण इथं परिस्थिती कशी कशी झाली, काय झाली. तर स्वागत आहे तुमचं युवा महाराष्ट्र न्यूजमध्ये. सांगा काय काय परिस्थिती होती सुरुवातीला, कधी तुम्ही लागण केली आणि कसं कसं काय काय विषय. लागण करून एक 2.5-3 महिने झालं, आणि दररोज पाऊस पडल्यामुळं चौकडचं पाणी असं गोळा होऊन इथं येत होतं, आणि रात्री पाऊस भरपूर पडला. पूर्ण ऊस पाण्याखाली गेलता. पूर्ण ही सगळा ऊस पाण्याखाली गेलता. असं बघा डांबरेला थटलं होतं पाणी तिकडं, आणि चमदे बघेल तिकडे समजा चौकड पाणी होतं, पांढरं शिपट पाणी होतं. किती एकराचा प्लॉट आहे? हे 1.5 एकराच्या आसपास प्लॉट आहे. किती 1.5 एकरात किती एकरात पाणी होतं? पूर्ण प्लॉट सफाई झालता पाण्यानं. पूर्ण प्लॉट मध्ये सगळं पाणी होतं पूर्ण. काय आता ऊस वाचायच्या दिसत नाही, काय भावना आहे तुमची? आता एवढं कष्ट केलंय तुम्ही, कसं आहे काय आता तुमच्या मनातली भावना काय? आता ऊस पूर्ण खराब झालाय, पूर्ण कांडी नासून गेली खाणं. काय आता काय ऊस आता डबलच करावा लागतोय मोडून. किती खर्च केला होता तुम्ही एवढ्या रानाला लागणीला? खर्च आता काय बेन 10,000चं डोस 2 डोस दिल त्या, खुरपान औषध. आता पण 30-35 हजार रुपये खर्च झालाय. 30-35 हजार रुपये खर्च झालाय. तर मित्रांनो, आता ह्यांचा 30-35 हजार रुपये खर्च झालाय. ही परिस्थिती अशी आहे की हा ऊस रिकवर होऊ शकत नाही, कारण त्याची मुळी पूर्ण थांबली आहे. आता ही मुळी पूर्ण थांबल्यामुळं ही ऊस अक्षरशः आता पिवळा पडायला लागलाय असं बघता. तर एकंदरीत ही सर्व शेतकऱ्यांची परिस्थिती आहे. तर धन्यवाद तुम्ही आमच्या युवा महाराष्ट्र न्यूजशी संवाद साधल्याबद्दल. तुर्तास थांबूया.